अतिशय वेगाने विस्तारत असलेल्या पंढरपूर शहर हद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजानन नगर येथे येलो झोन मध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी युक्त प्रकल्प। 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट उपलब्ध, आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती, पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगर मध्ये प्रशस्त व पक्के 20 फुटी रुंदीचे रस्ते, संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड, संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधांनी युक्त गजानन नगर मध्ये आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा। पत्ता गजानन नगर, जुना कासेगाव रस्ता, गजानन महाराज मठालगत, पंढरपूर। संपर्क 878 815 1739 848 291 9999। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी नुकतेच विठ्ठल कारखान्याच्या मिल रोलर पूजन कार्यक्रमावेळी बोलताना आगामी गळीत हंगाम 3500 रुपये प्रति मेट्रिक टन दर देणार असल्याचं विधान केलं। चेअरमन अभिजित पाटील यांनी जिल्ह्यातील साखर कारखानदारांना ऊस दराची कोंडी निर्माण होण्यापूर्वीच धक्का दिल्याचं म्हटलं जात आहे। चेअरमन अभिजित पाटील यांनी दाखवलेले हे धाडस जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना मात्र मोठा दिलासा देणारे ठरले। चेअरमन अभिजित पाटील यांच्या 3500 रुपये दराच्या घोषणेचे स्वागत करताना जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भैया देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले। अभिजित आबांना 3500 दर द्यायला परवडते, मग इतरांना का परवडत नाही याचा जाब इतर कारखानदारांना विचारला गेला पाहिजे असं म्हटलं आहे। सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी जिल्ह्यात उच्चांकी दर जाहीर केला आहे। 3500 रुपये या गळीत हंगामाला ते देणार आहेत ऊसाला दर। अशा वेळी जिल्ह्यातल्या साखर कारखानदारांना तुम्ही का आव्हान कराल? कारण केंद्र सरकारने इथेनॉल निर्यात बंदी हटवलेली, उत्पादन बंदी वर घातलेले निर्बंध हटवलेले आहेत। त्यानंतर अनेक निर्णय साखर कारखान्याच्या बाबतीत चांगल्या पद्धतीने घेतलेले। आता या साखर कारखानदारांना दर देण्यात काहीच अडचण नाही असं म्हटलं जाते। अशा वेळेला तुम्ही अभिजित आबा पाटलांच्या 3500 दराशी स्पर्धा करण्यास भाग पाडणार आहे का इतर कारखानदारांना? नाही, भाग पाडू आम्ही। 3500 रुपये दर जाहीर केला, मला खूप आनंद वाटला ऐकल्यानंतर। शेतकरी हिताचं काम करतो आम्ही आणि गेल्या 2023-24च्या गळीत हंगामात 3031 सिद्धेश्वर कारखान्याने जाहीर केला होता। परंतु मला एक शासनाला, सरकारला जाब विचारायचा आहे या तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या माध्यमातून। एकीकडे विठ्ठल कारखान्याचे अभिजित आबा पाटील 3500 दर जाहीर करतात, मग या बाकीच्या कारखानदाराला काय झालं? अभिजित आबाच्या ऊसामध्ये काय आम्ही शेतकरी आमच्या काय बारक्या सोन्याच्या तारा पाठवतोय काय अभिजित आबाला परवडायला 3500 दर द्यायला? मग ह्याचं आत्मपरीक्षण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री हे सगळे अनुभव आहेत। स्वतः सहकार मंत्री पदाचा अजितदादांना अनुभव आहे। त्यांनी खूप मोठं शेतकऱ्यांसाठी, तळागाळातल्या लोकांसाठी अजितदादांनी काम केलेलं आहे। माननीय सहकार मंत्री यांनी अभ्यास केला पाहिजे। तो 3500 दर विठ्ठल कारखान्याला द्यायला परवडतो, दुसऱ्या कारखानदाराला का परवडत नाही? दुसरा कारखानदार 300-400 रुपये कमी करतोय, कोण 2800 म्हणते, कोण 2700 म्हणते, कोण 2900 म्हणते। मग हा फरक कस काय? ह्याचा विचार, ह्याचा अधिकार राज्य सरकारला आहे। आम्ही आंदोलन करू, आम्ही जा विचारू इतर कारखानदाराला सुद्धा, जनहित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून। पण ह्याचा अभ्यास, आत्मपरीक्षण ही साखर आयुक्त आणि सरकारने केलं पाहिजे आणि त्या दुसऱ्या कारखानदाराला जा विचारला पाहिजे की एक कारखाना 3500 दर जाहीर करतोय, मग या बाकीच्या 31 कारखान्याला का परवडत नाही? 32 कारखाने चालत, 5 ते 6 कारखाने बंद आहेत आपल्या सोलापूर जिल्ह्यातले। मग असं तुझ्या ह्याचं सरकारचं कंट्रोल पाहिजे यांच्यावरती।